हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे ब्लड ग्रुप्स. तर यामध्ये आपल्याला टोटल किती टाईपचे ब्लड ग्रुप्स आहेत हे बघायचं आहे, ॲज वेल ॲज कोणता ब्लड ग्रुप कोणत्या ब्लड ग्रुपला ब्लड डोनेट करू शकतो आणि कोणता रिसीव करू शकतो हे पण बघायचं आहे. तसेच कोणता ब्लड ग्रुप हा युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे हे बघायचं आहे. तर स्टार्टिंगला जे ब्लड ग्रुप्स आहे तर ते टोटल 8 टाईपचे आहेत. म्हणजे ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह. तसेच जे पॉझिटिव्हमध्ये आहेत तर तेच निगेटिव्हमध्ये आहेत. ओ निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह. आता हा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा जो चार्ज आहे तर तो चार्ज म्हणजे द प्रेझेन्स ऑफ प्रोटीन इन अ ब्लड हे शो करतं. ठीक आहे. आणि जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे त्यालाच आपण काय म्हणणार तर RH फॅक्टर. आणि RH फॅक्टर म्हणजेच काय तर प्रेझेन्स ऑफ प्रोटीन इन ब्लड. म्हणजे ब्लडमध्ये प्रोटीन्स किती प्रेझेंट आहे नाही हे डिनोट करणार हे चार्ज. ठीक आहे. जर ओ पॉझिटिव्ह म्हणजे जर सगळे पॉझिटिव्ह रेंजमधले जर ब्लड ग्रुप्स असतील म्हणजे चार्जेस असतील तर यामध्ये जे RH फॅक्टर आहे प्रोटीनचं तर ते प्रेझेंट आहे. बट जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यामध्ये RH फॅक्टर आहे म्हणजे जे प्रोटीन्स आहेत तर ते अब्सेंट आहेत. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे ब्लड ग्रुप आहेत म्हणजे ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह हे सगळे झाले 8 टाईपचे ब्लड ग्रुप. ह्या ब्लड ग्रुपमधला कोणता ब्लड ग्रुप कोणत्या ब्लड ग्रुपला ब्लड डोनेट करू शकतो आणि कोणता रिसीव करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आहे ओ पॉझिटिव्ह. आता जो ओ पॉझिटिव्ह आहे, ओ पॉझिटिव्ह या 4ही ग्रुपला ब्लड डोनेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्जचे ब्लड ग्रुप आहेत ह्या सगळ्याला ओ पॉझिटिव्ह ब्लड डोनेट करू शकतो. आणि रिसीव करताना हा ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं रिसीव करणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे ए पॉझिटिव्ह. आता जो ए पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह हा ए पॉझिटिव्हला डोनेट करणार आणि ए बी पॉझिटिव्हला. बट रिसीव करताना हा ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्हचा ब्लड ग्रुप रिसीव करणार. इथे दिलेला आहे, तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता. थर्ड वन आहे बी पॉझिटिव्ह. आता बी पॉझिटिव्ह जो आहे, बी पॉझिटिव्ह हा डोनेट करताना बी पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्हला डोनेट करू शकतो. बट रिसीव करताना बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्हचा तो रिसीव करणार. थर्ड वन आहे ए बी पॉझिटिव्ह. आता जो ए बी पॉझिटिव्ह आहे, ए बी पॉझिटिव्ह हा डोनेट करताना फक्त ए बी पॉझिटिव्हलाच डोनेट करू शकतो. बट रिसीव करताना तो हे जे सगळे ब्लड ग्रुप आहे त्या सगळ्यांचं तो रिसीव करणार. म्हणजे ए बी पॉझिटिव्ह जो आहे तर तो युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह जो आहे, ओ निगेटिव्ह हा डोनेट करताना हे जे सगळे ब्लड ग्रुप आहेत म्हणजे ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज जे निगेटिव्हमध्ये आहेत ह्या सगळ्यांना तो ब्लड डोनेट करू शकणार. म्हणजे जो ओ निगेटिव्ह आहे, ओ निगेटिव्ह हा सगळ्यांना ब्लड डोनेट करणार. म्हणजे हा युनिव्हर्सल डोनर. आणि एक्सेप्ट करताना म्हणजे घेताना फक्त ओ निगेटिव्हचाच ब्लड ग्रुप ह्याला चालणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे ए निगेटिव्ह. ए निगेटिव्हमध्ये ए निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा डोनेट करताना ए निगेटिव्हला करणार, ए पॉझिटिव्हला करणार, ए बी निगेटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्हला. बट एक्सेप्ट करताना हा ए निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं घेणार. ठीक आहे. सेम जे एमध्ये आहे तेच बीमध्ये असणार. म्हणजे जो बी निगेटिव्ह आहे, बी निगेटिव्ह हा डोनेट करताना बी निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्हला करणार. बट रिसीव करताना हा बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हला करणार. देन आहे लास्ट वन ए बी निगेटिव्ह. आता हा जो ए बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे हा डोनेट करताना ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी
निगेटिव्हला करणार. बट एक्सेप्ट करताना हा AB निगेटिव्ह, O निगेटिव्ह, A निगेटिव्ह आणि B निगेटिव्हला करणार. हे सगळे झाले ब्लड ग्रुप्स. आता वन बाय वन आपण सगळे ब्लड ग्रुपसुद्धा डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तसंच आपण युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल एक्सेप्टर जे आहेत ते पण आपण बघितले. म्हणजे जो AB पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि O निगेटिव्ह आहे, जो AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे हा आहे युनिव्हर्सल एक्सेप्टर आणि O निगेटिव्ह आहे युनिव्हर्सल डोनर. आता युनिव्हर्सल एक्सेप्टर आणि युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय हे आपण बघू. O निगेटिव्हमध्ये म्हणजे यामध्ये A आणि B RH फॅक्टर म्हणजे RH अँटीजन जो आहे तर हे अब्सेंट असणार. ठीक आहे. आणि AB पॉझिटिव्हमध्ये काय आहे तर AB आणि RH फॅक्टर जो आहे तर तो प्रेझेंट असणार. म्हणून AB पॉझिटिव्ह हा आहे युनिव्हर्सल एक्सेप्टर आणि O निगेटिव्ह जो आहे तो आहे युनिव्हर्सल डोनर. तर इथे सगळं दिलेलं आहे, तुम्ही राईट डाऊन पण करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला यामध्ये कोणाला काही डाऊट असेल, ब्लड ग्रुप जर समजले नसतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तसेच जर पेजवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे असेच फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज तुम्हाला येत जातील. थँक्यू.